Hello, hello. This is the My Artifact episode number 1225. आजची तारीख आहे 19 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले आहे. आजचा गुरुवार आहे. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे. माझ्या रूमवर टेरेसवर इथे घुमून आलो आहे. जस्ट लाईक आज काफी अजीब सा फील होऊन राहिला आहे. म्हणजे या फिलिंग काफी अजीब आहे, कारण याच्यामध्ये कोणता दर्द किंवा कोणता तन्हाई किंवा कुठे राग किंवा कोणता द्वेष किंवा एकटं असं नाही. जस्ट लाईक फिलिंग ऑफ रुटीन किंवा शांत. या दॅट इज रिअली नाईस वर्ड. मला काफी शांत वाटत आहे. म्हणजे डोक्यामध्ये काही घोळ सुरू नाही. जे मला पाहिजे ते मला क्लिअरली दिसून राहिलं आहे. खूप जास्त हॅपी पण नाही, म्हणजे काहीच हॅपी नाही. रडवा दुःख वगैरे पण असं काहीच नाही. टेन्शन पण असं काही नाही, बट शांत. या शांत वातावरणामध्ये मला फक्त काय ऐकू येत आहे? ट्रॅफिकचा आवाज आणि या फक्त ट्रॅफिकचा आवाज. रूम मध्ये असलेला तर पंख्याचा आवाज, पंखा बंद केला का नुसतं ट्रॅफिकचा आवाज. मे बी मला वाटते की यालाच एक प्रकारे शांत असं म्हणू शकतात. कारण हे फिलिंग एक प्रकारे ऑसम आहे की नाही मला नाही माहित, बट इट डज फील्स लाईक दॅट की असं वाटते की एक प्रकारे सगळं क्लिअर आहे. काही काही लाईक असं वाटतं की बस शांत राहूशी वाटते. नो नीड टू डू एनिथिंग or just sit whatever you want and just sit. आज पण मला आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यामध्ये इंटरेस्ट वगैरे असा इंटरेस्ट पण नाही. जस्ट लाईक इंटरेस्ट नाही, म्हणजे जस्ट लाईक प्रत्येक गोष्टी बिलकुल शांतपणे करूशी वाटते. आर्टिफॅक्ट एपिसोड मला एक प्रकारे शांतपणे करूशी वाटत आहे. जस्ट स्लोली स्लोली स्लोली. बट मलाच वाटते की हे शांतपणा वगैरे ते हे ठीक आहे, बट ऍक्च्युली मला वाटते की काही ना काहीतरी चहलपहल असायला हवी. कारण त्याच्यामुळेच एक प्रकारे माणूस जिवंत वाटतो. जर व्यक्ती हालत नाही किंवा एका जागी बसून आहे किंवा शांत बसून आहे, तर तो मेला आहे की जिवंत आहे. अदरवाईज जिवंत असेल तर त्याचा फायदा काय? कारण तो मेल्यासारखं बसून आहे. इट जस्ट लाईक प्रिटी काम. सो ह्याच्यामध्ये काही आहेच नाही. जस्ट बिमार नाही मी, मला अशी शिंका आली. या जस्ट लाईक मी असा विचार करून राहिलो आहे की ही जे शांतनेस आहे, म्हणजे हे जो शांत प्रकारची जी फिलिंग आहे, ही मला समोर जाऊन भेटेल का? म्हणजे जस्ट लाईक मी विचार करतो की 10 वर्षानंतर जर अशी शांतपणा फिलिंग राहील का? ऑफकोर्स राहील. या व्हाय नॉट. त्यामुळे पैसा राहील, सगळंच राहील, एव्हरीथिंग. आणि ते शांत प्रकारची फिलिंग्स पण राहील. इट्स अ गुड साइन. इट्स अ गुड थिंग. इट्स गुड थिंग.
बिकॉज ऑफ मी जेव्हाच्या वेळेस नाही का ते असे जुने पुराणे गाणे असे ऐकले ना, त्यामुळे कसं एक प्रकारे वेल माझ्यासाठी बोलण्यासाठी काही आहे नाही. अदरवाईज हे शांत शांत म्हणत गेलो तर आर्टिफॅक्ट एपिसोड काइंड ऑफ बिकेम रिअली बोरिंग. सो let's go to the profile and let's make artifact episode even better. आय थिंक मला असं वाटतंय का हा आर्टिफॅक्ट एपिसोड मधला सर्वात शांत एपिसोड आहे. जस्ट लाईक आय एम नॉट रिअली एक्साइटेड. म्हणजे जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये असे आवाज वगैरे येत असेल का, मी त्या टेरेसवर चाललो आहे, माझ्या पायाचा आवाज वगैरे, बट इनसाइड मी आय एम प्रिटी काम. I am pretty calm. And that is really good for me. पण जाऊ दे, आपण हे शान करत गेलो त्याच्यामध्येच आपले किती 6 मिनिट वेस्ट गेले. लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो हाऊ शुड आय मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर? तर फेसबुकवर जे काही प्रोफाईल क्वेश्चन्स असतात ते फेसबुकवर विचारतात, त्याचे आन्सर फेसबुकवर द्यावं लागते. बट अनफॉर्च्युनेटली काही प्रश्न इट जस्ट लाईक प्रिटी पर्सनल. सो आय वुड प्रेफर की आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण त्याला कव्हर अप करू, राईट? सो फर्स्ट क्वेश्चन इज अ परफेक्ट डेट वुड बी. एक डेट म्हणजे एका मुलीसोबत कोणती डेट राहील? या वन थिंग आय एम जस्ट टेलिंग यू अबाउट. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जस्ट लाईक 1 year अगो मला म्हणजे इथूनच सुरुवात झाली होती. जस्ट लाईक 2017 जून किंवा जुलैमध्ये मला माहित पडलं की स्नेहा तामगाडकेचं एक प्रकारे व्हॉट्सअप प्रोफाईल पण आहे. म्हणजे तिने खूप दिवस बंद केलं होतं. असेच मागच्याच वर्षी तिने बहुतेक एक सुरू केलं. सो खूप एक्सायटेड होतो. रिअली एक्सायटेड. चॅटिंग वगैरे करत होतो. समथिंग गुड. चांगलं पण वाटत होतं चॅटिंग करताना. जास्त नाही, बट जस्ट हाय हॅलो दॅट्स इट. तिचे फोटोज पाहणं आणि तिचे स्टेटस स्क्रीनशॉट करणं, बस हेच माझा एक प्रकारे उद्देश होता. आणि थोडं बहुत वगैरे त्याच्यासोबत हाय हॅलो म्हणलं तर म्हणलं मोठ्या हिमतीन, नाही तर तो बंदा तर हसरायचा. करीब असंच लटकलेली स्थिती 3-4 महिने चालली. सर्टन लेवलवर अनफॉर्च्युनेटली मी तिला असं काहीतरी म्हणलं की वाय यू ब्लॉक मी. देन ती म्हणे आय डिडंट, आणि देन तिने अनब्लॉक केलंय मला फेसबुकवर. आणि मग तिने स्टेटस ठेवलं की इफ शी ब्लॉक यू दॅट डझंट मीन शी लव्स यू वगैरे वगैरे. सो आय एम प्रिटी हर्ट. त्यावेळेस शायद मी हर्ट झालो का काय झालं, आय डोंट नो. बट त्यावेळेस मी आय जस्ट मेड माय प्रॉमिस की तिच्यासोबत जास्त बोलायचं नाही आणि त्याचा नंबर वगैरे डिलीट करायचा. जस्ट लाईक 4 किंवा 3 जानेवारी वगैरे आहे, 30 जानेवारी 2018. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा तिचा नंबर मी सेव्ह केला. ऍटलीस्ट तिचा फोटो तर पाहायला भेटला. बट त्याच्यानंतर मला इतकी जास्त तीव्र इच्छा किंवा इंटेन्सिटी नव्हती. म्हणजे जून ते डिसेंबर मध्ये जेवढी होती ना, म्हणजे स्नेहा तामगाडके बद्दल जेवढी काही फिलिंग्स ते तेवढीच होती. बट त्याच्यानंतर जसं डिसेंबर सुरू झाला, म्हणजे जसं जानेवारी सुरू झाला, मी तर नंबर तर सेव्ह केला. ऑलवेज तिचा फोटो माझ्या व्हॉट्सअपच्या फर्स्ट लिस्ट मध्ये येते. म्हणजे जेव्हा व्हॉट्सअप ओपन करशील ना माझा व्हॉट्सअपच्या पहिल्या ह्याच्यावर पहिला जो रो असतो त्याच्यावर स्नेहा तामगाडकेचंच नाव असते. आणि हे नेहमी राहील. व्हाय?
कारण आय डोंट नो, अनइंटेन्शनली आय लाईक हर, बट मला तिला जवळ नाही जावं वाटत. म्हणजे अजीब तरह से लव आहे. म्हणजे मला सूर्याला तर बघायचं आहे, बट आपण तिला जवळ नाही जाऊ शकत. अशाच प्रमाणे स्थिती आहे काहीतरी. सो तिने जसाही डीपी चेंज केला तर मी स्क्रीनशॉट काढतो. माझ्या गुगल फोटोजवर तिच्या एक स्पेशल फोल्डर आहे, प्रायव्हेट कलेक्शन, त्याच्यावर तिचे फोटोज पोस्ट करतो, जेणेकरून मला जर आठवण वगैरे आली तर मी बघेल. युजली मी डिसेंबरच्या अगोदर खूप बघत होतो, बट त्याच्यानंतर मग करीब या वर्षी तरी 7-8 महिने झाले. 7-8 महिन्यामध्ये तरी मला असं वाटत नाही का मी असं कधी ओपन केलं तिचे फोटोज वगैरे बघितले बा. हा, वेल असं नाही का मला मुलीबद्दल इंटरॅक्शन म्हणजे अट्रॅक्शन कमी झालाय. नो नो नो, मुलीबद्दल अट्रॅक्शन वाढलाय असं म्हणता येईल. बट स्नेहा तामगाडगे इज नॉट दॅट गर्ल असं मला शायद माहीत पडलं. असं शायद मला असं वाटते. या बिकॉज ऑफ आय डोंट नो, म्हणजे काही गोष्टीचं रिझन नसते, काही गोष्टीचं बहुतेक सोल्युशन किंवा सॉल्व्ह वगैरे करता येत नाही. जस्ट लाईक दॅट क्वेश्चन्स ऑलवेज बी क्वेश्चन्स. या जर तुझ्यामध्ये काही फिलिंग नाही तर ते तुझ्या व्हॉट्सअप लिस्टवर का करतायत, ते टॉप मोस्ट वर. या वाय तू तिचे डीपी सेव्ह करतो, वाय? आय डोंट नो डूड, मला माहित नाही. मी गाडी चालवत नाही तरी मी पेट्रोल भरून राहिलोय. आय डोंट नो, मलाच नाही माहित. या बट मला असं वाटतं की जे स्नेहा तांगडे बद्दल अगोदर जे फिलिंग होती ती फिलिंग शायद नाही आहे असं मला वाटते. सो ह्याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन आहे का, यू जस्ट नीड टू गेट अनदर गर्ल, आणि दॅट इज अ रिअली टफ थिंग. कारण तुझ्या लाईफमध्ये दुसरी कोणतीच मुलगी नाही. या म्हणजे तू ज्या मुलीला लाईक करत होताच त्यामध्ये पहिली मुलगी होती ती होती स्नेहा तामगाडगे. त्याच्यानंतर 10th स्टँडर्ड मध्ये होती, तिचं नाव काय होतं, चव्हाण, प्रियंका चव्हाण. तिचं लग्न झालंय. या तिला एक मुलगा पण झालाय मे बी बहुतेक वगैरे. त्याच्यानंतर 11th स्टँडर्ड मध्ये माझं क्रश होतं आकांक्षा माळोदे, बट तिचे काय असं खास कनेक्शन नाही. म्हणजे जस्ट लाईक मी तिला ओळखतो बट शी डझंट रेकग्नाइज मी ॲट ऑल. सो या, आणि या दॅट्स इट. त्याच्यानंतर तर मग रियुनियन मध्ये स्नेहा तामगाडगे अगेन, आणि देन मग त्याच्यानंतर कोणीच नाही. सो जे मला मुली आवडतात त्या मुली आहेच नाही. मुली आवडतात म्हणजे जस्ट लाईक लॉट्स ऑफ गर्ल्स वगैरे आहे, बट मी पर्सनली जाणार नाही. या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे एक तो एन्व्हायरमेंट असतो यार. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये सगळे मुलं, डिप्लोमा मध्ये सगळे मुलं, जॉब करते तिथे सगळे मुलंच आहे. सो कोणी असं वगैरे आहे नाही. सो दॅट मीन्स इट इज नथिंग. मग मला काय वाटते की समोर येणार, समोर वगैरे मुली वगैरे लेडीज वगैरे येईल, ऑफकोर्स येईल. पुण्याला वगैरे जाशील तर एक जसं एक नवीन एन्व्हायरमेंट जेव्हा क्रिएट होत जातो, त्या नवीन एन्व्हायरमेंट मध्ये जसे जसे लोक ऍड होत जातात. जसं आता मी नागपूरमध्ये आहे, तर नागपूरमध्ये कोणकोणते एन्व्हायरमेंट क्रिएट होत आहे. ऑफिस, ऑफकोर्स ऑफिस मधले जे कलिग्स आहे ते लोक, रूम मध्ये वैभव हा रूममेट, त्याच्यानंतर सुधीर भाऊ युजली 2 महिन्यासाठी ते बॉम्बेला गेलाय, बट या दे स्टील रूममेट. सो या हे लोक आहे जे
नवीन प्लेसवर गेल्यावर, नवीन एन्व्हायरमेंटवर गेल्यावर नवीन लोक जुळतात. त्याच्याप्रमाणे पुण्याला वगैरे गेल्यावर एक नवीन एन्व्हायरमेंट क्रिएट होतोच. आणि अनफॉर्च्युनेटली आपण अशा करिअर सोबत चालला आहे, जस्ट लाईक FTII फिल्म करिअर मध्ये तिथे लेडीज मुली वगैरे असणारच. या सो यू हे मे कॉन्टॅक्ट. आणि तू असा विचार करून नको की तुझ्या लाईफ मध्ये नुसतं लवडे लागले आहे. लवडे लागले म्हणजे जस्ट लाईक नो वन इज देअर. ऑफकोर्स राहणार. आणि व्हाय एम थिंकिंग लाईक दॅट बिकॉज यावेळेस मी अशा एजवर पोहोचलो आहे का मला एका मे बी अशा पार्टनरची गरज आहे का. अनफॉर्च्युनेटली मी माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या 8 एपिसोडवर रेकॉर्ड न करता त्या पर्सन सोबत शेअर करावं की आता पर्सनच्या गोष्टी आहे का वगैरे वगैरे. बट बिकॉज आय एम स्पेशल. या बिकॉज आय एम स्पेशल. जे नॉर्मल आहे ते नॉर्मल लोकांसाठी अशा प्रकारची फिलिंग हे आहे, म्हणजे एक प्रकारे नॉर्मल आहे त्यांच्यासाठी. आपण ऑलरेडी ॲबनॉर्मल आहे, आपण स्पेशल आहे काही ना काही. दूर मी स्वतःच म्हणतो या आय एम स्पेशल. सो दॅट्स वाय आय एम गेटिंग स्पेशल. सो दॅट्स इट. आय एम जस्ट वेटिंग ना. I'm just waiting for special and doing some special things. So that's it. But questions आहे की what would be your perfect date? जर तुला एक डेट प्लॅन करायची आहे तर तुझी एक परफेक्ट डेट कोणती राहील? माझ्या मताने तरी नुसार एक परफेक्ट डेट म्हणजे मलाच नाही, म्हणजे जस्ट लाईक लॉट्स ऑफ इन्सिडेंट्स वगैरे मी स्वतः सोबतच शेअर करतो वगैरे वगैरे. कधी कधी म्हणजे जस्ट लाईक काम करतानाच नाही का मी असा विचार करतो की एक मुलगी साईडला बसेल, मग मी तिला शिकवेल वगैरे का असं असं करायचं इन्व्हेंटर वगैरे वगैरे. सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर कनेक्शन वाढेल वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. बट ह्या 8 एपिसोड मध्ये कधी रेकॉर्ड नाही करत मी, कारण जस्ट लाईक अ रिली पथेटिक थिंग. पथेटिक नाही, जस्ट लाईक या पथेटिक थिंग. इट्स व्हाय डू यू थिंक लाईक दॅट? या इट्स रिली पथेटिक थिंग. सो या सो अजूनपर्यंत मी याच्याबद्दल विचार नाही केला की व्हॉट वुड बी माय परफेक्ट डेट और व्हॉट वुड बी माय पार्टनर वगैरे. ते मी फिगर आउट करू जेव्हा वेळ वगैरे येईल तेव्हा. ऑलराईट, नेक्स्ट क्वेश्चन इज द मोस्ट मेमोरेबल. डूड यार पागल झाला का मी? कितीदा हाच क्वेश्चन रिपीट करावा? ओके, आपल्यापाशी दुसरं पण आहे. गुगल फोटोजवर मी फेसबुकवर जे काही क्वेश्चन्स आहे ते मी रेकॉर्ड केलेलं आहे. सो लेट्स आस्क दिस क्वेश्चन्स. ओके, माय फेवरेट रुटीन इज ऑलरेडी सेज दॅट माय फेवरेट इटालियन फूड. इटालियन फूड मी बघितले नाही खाल्लं आहे. सो आय डोंट रिअली नो इटालियन फूड एक्झॅक्टली असते काय. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू प्रेफर टू बी नॅचरल लुक? या म्हणजे आय यूज टू ऑलवेज बी अ नॅचरल लुक. म्हणजे मी काही ओव्हर मेकअप वगैरे करत नाही, पॉन्ड्स पावडर वगैरे. इतक्यात मी थोडस ते हे लावून राहिलो फेस वॉश, ते नेव्हिया फेस वॉश, कारण माझी स्किन काफी ऑइली आहे. एव्हरी 1 or 2 hours मध्ये माझी स्किन गेट्स ऑइली. सो आय यूज टू डू दॅट. बट दॅट्स इट. बाकी तसं काय ओव्हर कॉस्ट्युम वगैरे करत नाही. जस्ट लाईक सो या आय लाईक टू बी अ नॅचरल लुक एव्हरी टाइम. आणि मी याच्यामध्ये चांगला दिसतो. डू यू बिलीव्ह इन UFOs? दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. बिलकुल नाही का, बिलकुल माझ्या टाईप ऑफ क्वेश्चन विचारलाय. डू यू बिलीव्ह इन UFOs? अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट, UFO. युजली UFO म्हणजे एलियन होत नाही.
UFO म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. लोक समजतात UFO म्हणजे एलियन, बट अशी कोणती गोष्ट जे आसमानमध्ये तरंगून राहिली म्हणजे फ्लाय होत आहे बा, बट त्या गोष्टीचं किंवा त्या एअरक्राफ्टचं आपण आयडेंटिफिकेशन नाही करून राहिलं की व्हॉट एक्झॅक्टली इट इज, म्हणजे ते कोणतं आहे, इंडियन आहे, रशियन आहे, अमेरिकन आहे, विच एअरक्राफ्ट बिलॉंग्स टू दॅट कंट्री, कोणत्या कंट्रीचा आहे किंवा कुठला आहे, काय आहे. जर ते आपण आयडेंटिफाईड करू शकत नाही तर त्याला म्हणतात UFO. बट अनफॉर्च्युनेटली UFOचा मिनिंग एलियनच पकडला जातो प्रत्येक ठिकाणी, एव्हरी टाइम. सो जे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स आहे त्याला अनआयडेंटिफाईड एअरक्राफ्ट म्हणतात आणि UFO म्हणजे एलियन. सो क्वेश्चन आहे की डू यू बिलीव्ह इन UFOज? या, दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. पहिले ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला एवढं गोष्ट समजून गेलं की एक्झॅक्टली साईज काय असते, साईज काय असते आणि म्हणजे साईज एक्झॅक्टली म्हणजे कोणती गोष्ट किती मोठी असू शकते. समज जर ही गोष्ट आपल्याला समजली ना तर माइट बी या क्वेश्चनचा आन्सर याच्यामध्येच आहे. ओके, सो व्हॉट इज दॅट? आपलं युनिवर्स खूप मोठं आहे, सांगण्यासाठी तर खूपच मोठं आहे, इमॅजिन करता येत नाही, कारण हे इट इज लाईक रिअली बिग थिंग. आणि याला एक्सप्लेन कसं करू याला मी एक प्रकारे चांगल्याने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, मानून घे तुझ्या स्विमिंग पूल, ऑलराईट, स्विमिंग पूल मधलं आपण पूर्ण पाणी काढून घेऊ. स्विमिंग पूल पूर्ण खाली आहे आणि त्या स्विमिंग पूल मध्ये आपण भरू धान्य. कोणतं धान्य? गहू, त्याच्यानंतर तांदूळ, डाळ, जे काय आहे सगळे धान्य आपण फुल स्विमिंग पूलनी त्या धान्याने भरून टाकू. ऑलराईट, तर माझा क्वेश्चन आहे का तू हे जे धान्य आहे याच्यामधले आपण एक दाणा उचलू, गेहूचा दाणा, तर का तू मोजू शकते का की या स्विमिंग पूल मध्ये गेहूचे किती दाणे आहे, डाळचे किती दाणे आहे, तांदळाचे किती दाणे आहे, हे तू मोजू शकते? ऑब्विसली नॉट. या, कारण स्विमिंग पूल ऍटलिस्ट 5 फीटचाच असतो, ऍव्हरेज 5 फीट. 5 फीट मध्ये, आणि एरिया जास्त, ठीक आहे आपण जास्त मोठा स्विमिंग पूल नाही घेऊ, छोटाच घेऊ, जस्ट लाईक 10x10चा एक स्क्वेअर फूट, 10x10चा एक स्क्वेअर फूट स्विमिंग पूल, जो 5 फीट डीप आहे, आणि याच्यामध्ये आपण सगळे धान्य भरू. तुला फक्त एवढं करायचं आहे का तुला तांदळाचे किती दाणे आहे, गव्हाचे किती दाणे आहे आणि डाळ याचे किती दाणे आहे, तुला हे मोजायचं आहे. कॅन यू डू दॅट? नो, डेफिनेटली नॉट, बिकॉज इट्स अ मिलियन or billion or million, I don't know, but it's too much. I can do that. मी हे शोधू शकत नाही. दॅट्स इट. तर तुझ्यासाठी हे जे स्विमिंग पूल आहे ना, हे स्विमिंग पूल म्हणजे युनिवर्स आहे. ऑलराईट, आणि या स्विमिंग पूल मध्ये एक दाणा एक प्लॅनेट बरोबर आहे. ऑलराईट, एक प्लॅनेट बरोबर आहे. सो विचार कर, या स्विमिंग पूल मध्ये किती सारे दाणे आहे, बहुत सारे दाणे आहे, आणि याच्यामध्ये एक दाणा
मानून घेऊ हा गेहूचा दाणा एक प्लॅनेट अर्थ आहे. सो आपण इतके लकी आहेत का होल स्विमिंग पूल मध्ये फक्त एकच दाणा अर्थचा आहे, फक्त एकच दाणा. इट इज कम्प्लिटली, म्हणजे विचार कर ना, स्विमिंग पूल बघ ना, स्विमिंग पूल मध्ये केवढे सारे दाणे आहे. जस्ट लाईक मोजायला गेलो तर लाख मिलियन पर्यंत चालले जाईल, तरी आपल्याला मोजण्या होणार नाही. सो इट जस्ट लाईक थिंग्स आर टू मच बिग, खूप मोठा आहे. सो दॅट्स वाय आपण तेवढी लकी नसेलच. ऑफकोर्स कोणत्या ना कोणती स्पीसीस वगैरे असेल कोणत्या ना कोणत्या प्लॅनेटवर, ज्याच्याकडून आपल्यापर्यंत तिथपर्यंत नजर गेली नाही, त्यामुळे आपल्याला ते माहित नाही. बट या द लिव्हिंग थिंग्स आर एक्झिस्ट समवेअर इन द युनिव्हर्स. या सो, आणि त्याला UFO किंवा एलियन असं म्हणता येत नाही. इट इज लाईक अनदर स्पीसीज असं म्हणता येईल. दॅट इज अनदर स्पीसीज. दॅट इज अ रिअली गुड नेम फॉर दॅट. आणि या क्वेश्चन्स बद्दल सांगायचं म्हणलं तर या आय डू बिलीव्ह इन UFOज. बट मी ज्या UFOजच्या ज्या काही स्टोरीज आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. म्हणजे स्टोरीज म्हणजे कशा की UFOजनी ह्युमन्सला किडनॅप केलं आणि देन सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर त्या व्यक्तीला सोडलं, मग तो व्यक्ती सांगून राहिला की मला UFOजनी पकडलं वगैरे वगैरे, समथिंग इज डुईंग इन दॅट. मला याच्यावर विश्वास नाही. या कारण एक अनादर स्पीसीज जरी म्हणलं ना, तर तरी त्याला आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी त्याला रेडिओ सिग्नल्स किंवा कोणत्या ना कोणत्या सिग्नल्सची तर गरज असेलच. या आणि तो UFOज मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ लाईट इयर ट्रॅव्हल करून एका व्यक्तीला किडनॅप करायसाठी, व्हाय वुड आय डू दॅट, वाय डू दॅट, त्याचा अर्थ काय? ऑफकोर्स तो त्याच्या आपल्या जमातीला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्यांना पण तेवढीच क्युरिओसिटी राहील आपल्याबद्दल, आपल्याला पण तेवढीच क्युरिओसिटी राहील त्यांच्याबद्दल. सो इट जस्ट लाईक जर UFOज वगैरे जरी आले ना, तर फर्स्ट ते कम्युनिकेट करतील. बिलियन्स ऑफ लाईट इयर ट्रॅव्हल थ्रू मध्ये जर आपलं कम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग असेल तर पहिले ते कम्युनिकेट करतील बाय सिग्नल्स थ्रू. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करेल की आम्ही असे व्यक्ती आहे, तसे व्यक्ती आहे. मग ते लोक पण आम्ही असं आहे, तसं आहे वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. मग हळूहळू बॉन्ड वगैरे जमेल. कारण त्यांना डेव्हलप करायचं असेल तर त्यांना चांगलं होणं गरजेचं आहे. त्यांना काही सर्टन फील्ड ऑफ स्टडीची गरज आहे, तेव्हाच ते ॲस्ट्रॉनॉमी किंवा अशा प्रकारचे ट्रॅव्हल करू शकतात. जर ते स्टडीज करू शकत नाही म्हणजे ते कॅपेबल नाही, म्हणजे ते ढ आहे. आय डोंट नो. सो क्वेश्चनचा आन्सर आहे आय डू बिलीव्ह इन UFOज. आणि या दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रायमरी और secondary school? Primary and secondary school, which school you like? Well, मी मे बी खूप वेळा एक्सप्लेन केला आहे प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल वगैरे वगैरे. जस्ट लाईक आमच्याकडे प्रायमरी सेकंडरी स्कूल नसतात. आमच्याकडे एक तर स्कूल असतात, त्याच्यानंतर कॉलेज. स्कूलमध्ये मिडल स्कूल, नंतर हाय स्कूल. मिडल स्कूल म्हणजे 5th to 8th स्टँडर्ड, आणि सॉरी मिडल स्कूल म्हणजे फर्स्ट मिडल नाही, आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की आम्ही 1ली ते 4थी हे लहान मुलांची स्कूल, त्याला आय डोंट नो, मे बी त्याला शायद किड स्कूल असं म्हणता येईल. त्याच्यानंतर मिडल स्कूल म्हणजे 5th to 8th स्टँडर्ड, आणि हाय स्कूल इज 8th to 10th स्टँडर्ड, आणि 10th स्टँडर्ड नंतर 11-12 इज अ कॉलेज, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी इंजिनिअरिंगकडे 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर इज ग्रॅज्युएशन. मे बी आय एम जस्ट लिटल टायर्ड, आय जस्ट टू मच वॉक. मी खूप चाललोय बट माझं पोट साफ झालं नाही.
असं का? मी पाणी पण खूप जास्त पिलो आहे, बहुत जास्त पिलो. माझं पोट साफ नाही होऊन राहिलं आहे. आय डोंट नो वाय. हे मॉर्निंग शिफ्ट मध्ये नाही का, हाच एक लफडा असतो. मॉर्निंग शिफ्ट बिलकुल आवडत नाही, कारण माझं पोटच साफ होत नाही सकाळी. कारण माझं पोट कसं आहे, बिलकुल सकाळी साफ होतात. सकाळी उठलं का पहिले आपलं ड्युटी कॉल्स. मॉर्निंग शिफ्ट मध्ये असल्यावर काय होते की आपण सकाळी उठून सकाळच्या उठण्याच्या नात्यामध्ये असं तयारी करायचं आहे आणि पोहोचायचं आहे. आय डोंट नो, आज मला जास्त आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड जास्त हे वाटून, म्हणजे खूप हे वाटून नाही राहिलं. जस्ट लाईक लेट मी काम. मे बी थकलो पण आहे शायद, कारण खूप जास्त चाललो आहे मी. या दॅट्स इट. This is the My Artifact episode number 1225. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.